नमस्कार मित्रांनो, कसे आहात? थंबनेल पाहिलंच आहे तुम्ही, त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे ते माहीतच आहे. तर आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा, त्या राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या इतिहासाबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे. आणि स्पेशली खास करून हा व्हिडिओ मी जो करतोय तो बच्चे कंपनीसाठी, लहान मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. आता तुमच्यापैकी काही जण असं म्हणतील की राष्ट्रीय प्रतिज्ञेवरचा व्हिडिओ आहे तर मग तो फक्त बच्चे कंपनीसाठी का, लहान मुलांसाठी का? तर ही प्रतिज्ञा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी, म्हणजे आता जे सत्तेत बसले आहेत, विरोधी पक्षात आहेत, आपण जे नागरिक आहोत, सगळ्यांनी लहानपणापासून या ना त्या प्रकारे वाचली आहे, आपल्या कानावरून गेली आहे, पाठ्यपुस्तकात होती. तर या प्रतिज्ञेबर हुकूम आपण मोठी माणसं वागलो का? आणि जर आपण तसे वागलो असतो, जे ह्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलंय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही जी प्रतिज्ञा आहे, या प्रतिज्ञेत जे काही सांगितलंय तसं जर आपण मोठी माणसं सगळे वागत आलो असतो, तर आज सध्या गल्ली ते दिल्ली जी काय अवस्था झाली आहे देशाची, ती झाली नसती. खुनशी राजकारण चालू आहे. असो, याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू. तर बच्चे कंपनीसाठी हा व्हिडिओ एवढाच करताय की उद्या अख्खं भविष्य, अख्खं संपूर्ण आयुष्य त्यांच्या समोर आहे, तेव्हा त्यांनी जी चूक मोठ्यांनी केली आणि त्याचे सगळेच आज आपण परिणाम भोगतो, राजकीय नेत्यांनी केलेल्या चुका किंवा नागरिकांनी केलेल्या चुका, या सगळ्याचे परिणाम आपण सगळेच भोगतो. उद्या ही जी मुलं आहेत ना, लहान मुलं, ती सुजाण नागरिक असणार आहेत या देशाची. या लहान मुलांमधूनच एखादा पंतप्रधान होणार आहे, एखादा मुख्यमंत्री होणार आहे. तर त्या लहान मुलाने ही प्रतिज्ञा नीट वाचावी आणि त्याबर हुकूम वागण्याचा प्रयत्न केला. फक्त सत्तेत जाणाऱ्या लहान मुलांनी नाही, भविष्यात उद्या जे काही सुजाण नागरिक म्हणून आपण सगळे हळूहळू घडणार असतो, त्या सगळ्या लोकांनी, त्या सगळ्या लहान मुलांनी, आत्ताच्या भविष्यातल्या सुजाण नागरिक आणि भविष्यातल्या राजकारण्यांनी ही प्रतिज्ञा नीट ऐका, तिचा अर्थ समजून घ्या आणि त्याबर हुकूम वागण्याचा प्रयत्न करा. तर ही प्रतिज्ञा, मुळात ही प्रतिज्ञा लिहिली कोणी? कसं असतं ना, कवितेचा कवी आपण शोधतो किंवा माहीत असतो किंवा तिथे पाठ्यपुस्तकात दिलेला असतो, एखादा धडा एखाद्या कादंबरीतून घेतला असेल तर ती कादंबरी कोणाची आहे, त्याच्या लेखकाचं नाव दिलेलं असतं. या प्रतिज्ञेचा जनक कोण आहे, या प्रतिज्ञेचा लेखक कोण आहे, हे मात्र कोणालाच ठाऊक नाहीये. तर ते थोडंसं मी गुगल सर्च करून शोधून काढलं. बऱ्याच जणांना कदाचित माहितही असेल, पण ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी मी एक थोडंसं गुगल सर्च केलेलं वाचून दाखवणार आहे. तर ते नीट लक्ष देऊन ऐका. मुलांनो, तुमच्यासाठी खास आहे. जर माझे बाल मित्र, माझे बच्चे कंपनी जर हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज कृपा करून हा इतिहास जरा कान देऊन ऐका, तो मनात साठवा. ऐका. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, पुन्हा एकदा ऐका, पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी 1962 मध्ये तेलुगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली. परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही, याची खंत वाटते. आंध्र प्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्यपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलुगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम जिल्ह्याचे अनेक वर्ष ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची कालाभरवाहू
नावाची तेलुगू कादंबरी विशेष गाजली. कोणती कादंबरी? कालाभर वाहू ही कादंबरी, तेलुगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा 1962 मध्ये लिहिली आणि 26 जानेवारी 1965 पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तसंच या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देश पातळीवर देण्यात आला. तुमच्या पुस्तकात आहे ना, सुरुवातीला काही पुस्तकात मी शेवटी पण बघितली ती प्रतिज्ञा आहे, शेवटच्या पानावरती. हळूहळू ती बाहेर काढतील आणि हे असलं काही नव्हतंच म्हणूनही सांगतील आपल्याला शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं. तर त्याआधी ही प्रतिज्ञा झेरॉक्स करून आपल्या घरात लावा. आपल्या लहान मुलांना सतत ती दिसली पाहिजे. एवढं खूप महत्वाचं, थोडक्यात सोप्या भाषेत नाव. आता इथेही मी नाव जे घेतोय आंध्र प्रदेशचे जे लेखक आहेत ते माहित नाही मला उच्चार नावाचा बरोबर आहे का. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली ही प्रतिज्ञा प्रत्येक पालकाने घरात फ्रेम करून लावावी आणि येता जाता आपल्या मुलाला ती दिसली पाहिजे. ते सगळं भिनलं पाहिजे मुलामध्ये. उद्याचा भावी नागरिक, उद्याचे राजकारणी आहेत ते. लहान असले तरी उद्याच सगळं, हा देश उद्या सगळा त्यांच्या ताब्यात असणार आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूची मशागत चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. त्यात कचरा भरू नका लहान मुलांच्या मेंदूत. आताच देशाची काय वाट लागली ते आपण बघतोय. आपण मोठ्यांनी ही प्रतिज्ञा नाही ठेवली लक्षात आणि एकमेकाचे कोथळे बाहेर काढत बसलो. आता यापुढचं भविष्य जर आपल्याला व्यवस्थित हवं असेल तर त्या लहान मुलांवर पालकांनी व्यवस्थित काम करायला हवं. त्यांना चांगलं सांगितलं गेलं पाहिजे. खरं तर आपण सगळे जगाचे नागरिक आहोत, पण आता आखल्याच आहेत ना तुम्ही बॉर्डर, तर आता देशापुरता आपण प्रेम करताना एकमेकांच्या उरावर नको बसूयात. देशांतर्गत जातीपातीवरून, धर्मावरून भांडणं नको करूयात. हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगितलंय या प्रतिज्ञेमध्ये. आपण ती प्रतिज्ञा वाचूयात का? मी तिन्ही भाषेत वाचणार आहे ती प्रतिज्ञा, मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये. चला. तर प्रतिज्ञा आधी मराठीत वाचतो, मग हिंदी आणि शेवटी इंग्रजी. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे. आता हिंदी. भारत हमारा देश है. हम सब भारतवासी भाई बहन हैं. हमें अपना देश प्राणों से भी प्यारा है. इसकी समृद्धि और विविध संस्कृति पर हमें गर्व है. हम इसके सुयोग्य अधिकारी बनने का प्रयत्न सदा करते रहेंगे. हम अपने माता पिता, शिक्षकों और गुरुजनों का आदर करेंगे और सबके साथ शिष्टता का व्यवहार करेंगे. हम अपने देश और देशवासियों के प्रति वफादार रहने की प्रतिज्ञा करते हैं. उनके कल्याण और समृद्धि में ही हमारा सुख निहित है. आता इंग्रजीत. India is my country. All Indians are my brothers and sisters.
I love my country and I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it. I shall give my parents, teachers, and all elders respect and treat everyone with courtesy. To my country and my people, I pledge my devotion. In their well-being and prosperity alone lies my happiness. जय हिंद. तर अशा प्रतिज्ञा आहेत, पुन्हा एकदा ऐका आणि रोज ऐका. प्रतिज्ञा रोज ऐका, रोज वाचा. पाठ झाल्या तर उत्तमच आहे, पण पाठांतर करण्यापेक्षा किंवा ती सांगितलंय कोणीतरी म्हणून रोज वाचण्यापेक्षा त्यात जे काही दिलंय, जे काही म्हटलं गेलंय ते आत्मसात करा. तसे वागा आपल्या देशबांधवांबरोबर. आणि हे जे काय राजकारणी आपल्याला देशप्रेम शिकवतायत, त्यांनी जे काय स्वीकारलेलं आहे देशप्रेम खुर्चीसाठी, त्या त्यांच्या जंजाळात फसू नका. आपण या देशात राहतो, आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत. आपल्याला आपल्या देशावर प्रेम कसं करायचं, आपल्या आईवर प्रेम कसं करायचं हे कोणी आपल्याला शिकवावं लागतं का? आईबद्दल माया, आईबद्दल प्रेम निर्माण होतेच ना, आपल्या मनात होते ना माया निर्माण, प्रेम होतं ना निर्माण. ते कोणी कुठल्या शाळेत शिकवलं जातं का आईवर प्रेम कसं करायचं? तसंच आहे. आपण या भूमीत जन्माला आलो, या भूमीबद्दल आपण काहीतरी या देशाला देणं लागतो. आपल्यावरती आता अनंत उपकार आहेत या देशाचे. राजकारणी काय सांगतात त्यानुसार वागू नका, देशप्रेम दाखवायला. आलं का लक्षात? आपल्याला आपल्या आईवर प्रेम करता येतं, तसंच आपल्याला आपल्या देशावर प्रेम करता आलं पाहिजे. हे तुमच्यासाठी मुलांना, तुम्हाला असं वाटत असेल काहीतरी पालकांसाठी, पालक नको, पालक आता गेले, ते आता ते जे काही चुका करून ठेवल्यात त्यांनी त्या आता सुधारण्याच्या पलीकडे गेलेत. आता तुमच्याकडून अपेक्षा आहे लहान मुलांकडून. त्यामुळे खूप चांगलं चांगलं छान छान जगभरातलं बघा. तुम्ही खूप नशीबवान आहात की इंटरनेटच्या काळात तुम्ही जन्माला आलात. तर फक्त फ्री फायर खेळणं किंवा कुठले तरी व्हिडिओ गेम खेळणं यात वाया घालवू नका वेळ. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी कळतात की नाही? लहान मुलांना चुरू की काय चुणचुणीत बोलता ना तुम्ही, तसं चांगल्याची आस्था ठेवा. चांगलं 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 काय आहे, पालकांची मदत घ्या. त्यांच्याकडून काही त्यांना असं वाटत असेल की नाही हे नको, आपण हे नाही, पालकांनी आधी त्या मुलांना सांगतो, एकत्र बघत असाल हा व्हिडिओ, लहान मुलं आणि त्यांचे पालक, त्यांना द्या ना चांगलं. तुम्ही शाळा कॉलेजांमध्ये जे शिकलात ते फक्त पोटार्थी नका बनवू त्यांना. त्या पोटार्थीच्या नादामध्ये आज वाट लावून बसलो आपण सगळ्याची. सुजाण नागरिक घडवूया. छान छान काहीतरी त्यांना शिकवा, त्यांना सुविचार वाचून दाखवा, त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगा. नाहीतर मग ते बसणार मोबाईल घेऊन, नको ते कार्टून्स बघणार, ते फ्री फायर मध्ये माणसं मारणार. अरे ते आता कार्टून मध्ये माणसं मारतायत, ती मेंदूला सवय होईल आणि मग त्यांना ओरिजिनल माणसं माराविषयी वाटायला लागतील. अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण हे सायकोलॉजिकली आता बोलायला लागलेत. सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट बोलायला लागलेत की लहान मुलांना नका देऊ ते खेळायला फ्री फायर आणि त्या माणसं मारण्याचे गेम. सायकोलॉजिकली इफेक्ट होतोय त्यांच्या मुलांच्या डोक्यावरती. छोट्या छोट्या गोष्टी असतात. ही छोटीशी आहे प्रतिज्ञा, पण खूप काही सांगून गेली त्या प्रतिज्ञेमध्ये, खूप काही सांगितलंय त्या प्रतिज्ञेमध्ये. चला, मी बोलायला लागलो की मग माझं वाढत जातं, तुम्ही पण कंटाळता. मग असं मला एक दोन जणांनी सांगितलं की अरे किती बोलतो, अरे मी काय करू, खूप काही खटखट. मी थांबतच नाही, दर 3 दिवसांनी व्हिडिओ करतोय. आज प्रतिज्ञा वाचून दाखवाव्याशा वाटल्या. ही प्रतिज्ञा मूळ कोणी लिहिले त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर असावा असं मला वाटलं आणि मी हा व्हिडिओ केला. काही प्री प्लॅन नव्हता, अचानक ठरलं काल माझं आणि आज केला तो व्हिडिओ. तर प्रतिज्ञा पुन्हा एकदा वाचा आणि आपल्या मुलांकडे लक्ष द्या. म्हणजे त्यांना स्वातंत्र्य द्या, त्यांचं फक्त त्यांना चांगलं द्या, ते वाईटाकडे जाणार नाही. चांगलं वाचू द्या त्यांना, सकस पाहू द्या. नाहीतर आता देशासमोर एवढे प्रॉब्लेम्स आहेत, पण आपण बसलो टीव्हीला चिकटून, फालतू सिरियल, फालतू विठळ विनोदाचे कार्यक्रम. आता तर ते एक मराठी बिग बॉसने हायडोस घातलाय. नका ना. त्या मराठी बिग बॉस मध्ये जे काय आहेत उमेदवार निवडले गेलेत, तसं तुमच्या घरातला एखादा माणूस वाचायला बोलायला लागला, वाचणं तर दूर आहे, त्यांच्यापैकी किती जण वाचतात मला माहित नाही,
बोलायला लागला, अशा पद्धतीचे हावभाव करायला लागला, तुम्ही नाही सहन करू शकणार. ते जे काय करतायत ना, पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व आज तो कार्यक्रम करतोय बिग बॉस मराठी. तर ह्या सगळ्यांपासून आपल्या मुलांचं रक्षण करा, त्यांना चांगलं द्या. आपोआप ते वाईट त्यांच्या कानावर आणि डोळ्यावर जरी पडलं ना तरी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतील, कारण त्यांच्याकडे चांगलं असणार आहे, त्यांचा बेस पक्का असणार आहे. त्यामुळे वाईट जसं चांगलं व्हावं अशी काही लोकांची, मुठभर लोकांची इच्छा आहे, तसं वाईट व्हावं असंही ढिगभर लोकांना वाटतं. आपण आपल्या मुलांना चांगलं इतकं सांगा की वाईटाकडे ते कानाडोळा करतील. वाईट येणार, आज जग एवढंच झालेलं आहे, मोबाईलद्वारे इकडून तिकडून वाईट येणार, त्यांच्या डोळ्यांवर आदळणार, त्यांच्या कानावर आदळणार, पण त्यांना बेसिक चांगलं माहित असेल ना तर त्या वाईटाकडे ते 100% कानाडोळा करणार. पण ती पालकांची जबाबदारी. मुलांनो, तुम्हाला खास हे तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला 4 करोड 5 करोडच्या बाईक आणि गाड्यांची नावं सगळं कळतं. तसंच जरा आपल्याला काहीतरी छान करायचंय, छान लिहायचंय, छान अभिनय करायचा आहे, एक देशाला पुढे घेऊन जाणारं काहीतरी शास्त्रज्ञ व्हायचंय, अशी स्वप्न उराशी बाळगा. डॉक्टर व्हायचं स्वप्न बाळगायचं आणि उद्या डॉक्टरचं दुकान थाटायचं असलं नको. खरोखर डॉक्टर व्हा. तर पेशंटला बोलवा दर आठवड्याला आणि लुटा, नका करू असं. ओके, त्याच्याविषयी तर वेगळा व्हिडिओ करणारच आहे मी, जे CUT कट प्रॅक्टिस करतात डॉक्टर आणि आपला दवाखाना चालवतात, त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करणारच आहे. त्यामुळे मोठ्यांनी गोंधळ घातलाय थोडक्यात लहान मुलांनो. त्यामुळे तो गोंधळ आता तुम्हाला निस्तारायचा आहे आणि निस्तारायचा असेल तर ही प्रतिज्ञा लक्षात घ्या. देशावर प्रेम करा. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद. चला, बाय बाय, टाटा, सायनारा. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है। सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है।